वर्सेस उजगाव या सामन्यासाठी प्रमुख आज उपस्थिती लाभले ते आदरणीय राजेंद्र माडिक, पंडित माडिक, देसाई एंटरप्राइजेस, प्रताप देसाई, आमच्या गावचे प्रतिष्ठित मानकरी प्रकाश खोत, प्रकाश दळवी, सर्व मान्यवर गावातील प्रतिष्ठित सर्व रसिक प्रेक्षक आणि ज्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं असे आमचे पंच संदेश शिवरकर, उमेश भाई, सतीश पवार, अनिल गिरे, राजू जागुष्टे, उदय बुरवणे, स्कोरर संजय गेले, संजय बुरवणे, राहुल चव्हाण, समालोचक मिलिंद शिंदे आणि रसिक प्रेक्षकांना धन्यवाद देऊन चाललेला सामना, अंतिम सामना जयगड वर्सेस उजगाव। निश्चितच पहिला गुण सुमित जयगड या संघाला भेटतोय आणि दोन्ही संघासाठी खुश खबर आहे। मी सुरुवातीपासूनच आमच्या गावातील प्रतिष्ठित श्री अनंत कापले, कोणताही संघ असू दे त्याने पहिला बोनस मारायचा आहे आणि 101 रुपया मिळवायचा आहे। निश्चितच ज्याचं डोकं शांत असेल, कबड्डी असा गेम आहे, ज्याचं डोकं शांत तो निश्चितच त्या शांतपणातच बोनस मिळवून अनंत कापले यांचं जे बक्षीस आहे ते मिळवत चालल्या सामना येतो जयगड वर्सेस उजगाव। जयगडचा एक यशस्वी असा हा चढाईपट्टू आहे वैभव, एक शांत जिथं आक्रमकता लागते तिथे होतोच असा एक यशस्वी आणि गेले 2 दिवस ज्यानं हा संघ फायनल पर्यंत पोहोचवला असा हा जयगड संघाचा आधारस्तंभ। मी रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की या खेळाडूसाठी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे वैभव, खरोबर एक वैभव ज्यानं वैभव निर्माण केला असा हा आणि आपल्या जयगड संघाला फायनल पर्यंत पोहोचवला असा हा वैभव, त्याला प्रत्युत्तर करतो तो उजगाव संघाचा चढाईपट्टू ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा देखील एक चपल, निश्चितच ज्याची उंची लहान असली पण डोकं शांत ठेवून कोणत्या गड्याला टिपता येईल असा हा यशस्वी चढाईपट्टू आहे। आपल्या मैदान सुखरूप परत वैभवला साथ देतो तो जयगडचा सुमित, हा देखील एक शांत आक्रमकता गरज आहे तिथं निश्चितच तो करतो। आपल्याला कुठे एखादा खेळाडू समोरचा अपोजिट खेळाडू डल दिसतोय तिथं बोनस मारायचा असेल निश्चितच मारतो आणि असा हा सुमित आणि बोनस श्री आनंद कापले यांनी लावले की बक्षीस होतं 101 रुपये आणि ते निश्चितच ते भेटतंय सुमित। याच्यापूर्वी सेमीचा सामना झाला तेव्हा देखील आनंद कापले यांचं जे 101 रुपये बक्षीस होतं ते सुमितलाच भेटलं, आता देखील सुमितलाच भेटलंय। मी रसिक प्रेक्षकांना विनंती करतो पुन्हा एकदा या खेळाडूसाठी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे सुमितसाठी आणि चढाईसाठी गेलाय तो वैभव ज्यानं पहिल्या दिवशी सामना जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं असा वैभव निदान रेषा पार करतोय, मध्य रेषेचा स्थिर होतोय, अंदाज घेतोय। एकंदरीत अशी जर का पाहिले तर दोन्ही संघ मजल दर मजल करत चांगल्या प्रकारचा खेळ करत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणारे असे संघ आहेत। खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतं लेफ्ट कॉर्नरला अचूक टिपला जातोय, रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होतोय आणि यशस्वी प्रयत्न एक गोल प्राप्त होतो। पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतो जयगडचा राजा अक्की, ज्यानं पहिल्या दिवशी या खेळाडूंना देखील एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं। 21 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू 2-2-1-2चा फुलवून संघ आहे। 7 डिफेंडर मैदानात आहे, मैदानाचा पुरेपूर ताबा घेतोय। मात्र अजित हा पूर्वार्ध आहे, दोन्ही संघांना आजमावण्याची वेळ असते ही अजित पूर्वार्धात असते। निश्चितच हा खेळाडू आपल्या मैदानाची परत प्रत्युत्तर करतोय तो 6 नंबर जर्सी परिधान केलेला उजगावचा खेळाडू। मी बघितलं प्रत्यक्ष म्हणजे जेव्हा खरंच आपल्याला गरज असेल असा हा खेळाडू उजगावचा छोटा पण चपल, आपल्या चपलतेवरच आपल्या संघासाठी नेहमीच त्याचं योगदान असतं असा हा खेळाडू आहे। पुन्हा आपल्या मैदानाची चूक करत रणनीती आखली जाते। पुन्हा एकदा दोरडाई, धोक्याची घंटा झालेली आहे।
सूचना दिलेली आहे की एखादा गुण प्राप्त करायचा आहे, अन्यथा सिटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावं लागणार आहे. 21 नंबर भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपटू रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होतोय आणि यशस्वी प्रयत्न, अख्खीच एक गुण प्राप्त करून आपल्या प्राणात परतोय. हा आशिष हा देखील एक उजगाव संघाचा आधारस्तंभ. आपल्या संघासाठी बोनस असेल, एखादा गडी टिपायचं म्हटलं तर बरोबर तो टिपणार आणि योग्य ते आपल्या संघासाठी मिसाईल बनली 2 गुण. बरोबर ज्याचं डोकं शांत ते कसं आपल्याला संघाला गुण मिळवता येतील असा मिळेल हा यशस्वी चढाईपट्ट आशिष बरं. वैभव चढाईसाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा वैभववर जबाबदारी वाढणार आहे, कारण स्वतः करणारा या ठिकाणी अटॅक केला जातो वैभवला. मी आताच अजित सांगितलंय की संघ व्यवस्थापक मार्गदर्शन करणार आहेत की वैभवला अटॅक करा. जर का खेळ पाहिला तर जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून बघायला मिळतं. थोडीशी पडझड झालेली बघायला मिळते ती या जयगडचा राजा संघाची. मात्र अजित अजूनही वेळ गेलेली नाहीये, कारण हा पूर्वार्ध आहे. पुन्हा एकदा हा 9 नंबर जर्सी परिधान केलेला आशिष. पण अजित या आशिषचं जर का मागच्या सामन्यात खेळ बघितला तर 3 वेळा सेल्फ आउट झाला होता तो असा खेळाडू. पुन्हा एकदा उंचावडी मारण्याचा प्रयत्न होतो, एक गडी बाद करण्यात यश मिळते. अजित निश्चितच खरोखर हा खेळाडू असा आहे, सुरुवातीला एवढा शांत असतो की समोरच्या संघ दिसतो, नंतर काही सेकंदातच आपल्याला कसा घरी मिळवता येईल. एक छोटा खरोखर उंची बघितलं, खरोखर पंचांचं लक्ष केंद्रित करून घेतो बघा. आणि पंचांनी बोनस दिला, बोनसच्या रूपात जयगड संघाकडे बोलून देतो आणि प्रत्युत्तर करतो येतो आशिष. बघूया आशिषला जर पकड झाली तर निश्चितच जयगड संघाला 2 गुण. पुन्हा एकदा 1 गुण भेटतो येतो उजगाव या संघात. अर्थात पुन्हा एकदा 21 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू, छोटासा चढाईपट्टू आहे. 2-2-1-2चा फुलॉन संघ आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न छान पदलाल इतकं बघायला मिळतंय, गडी बाद केल्याचा दावा करतोय. निश्चितपणे पुन्हा एकदा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होतो, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होतो आणि आता मात्र चक्रव्यूहात बसतो, बाद होतोय. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन या उजगाव संघाकडून. अजित एकंदरीत जर का उजगाव संघाचं वैशिष्ट्य पाहिलं, खासियत पाहिलं तर काल देखील उजगाव संघाने ट्रॅकलवर जास्तीत जास्त भर त्याच्यामध्ये विजय मिळवला होता. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू 2-2-1-2चा फुलान संघ आहे. निधादृश्या पार करतो. एकंदरीत गुणांचा आलेख पाहिला तर निश्चितपणे थोडासा आलेख उंचावलेला बघायला मिळतो तो या उजगाव संघाचा. मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये, कारण जयगड संघाकडून वैभवनं खास करून विशेष करून आपला आक्रमक रूप धारण करणं गरजेचं आहे. वैभव असा खेळाडू आहे की तो कुठल्याही क्षणी खेळाचं चित्र पलटी करतो. मग त्याचा साथीदार सुमित असेल, अक्की असेल, याला वारंवार चढाया करणं गरजेचं आहे. आणि एखादा प्रत्येक चढाईत अजित एकंदरीत पाहिलं तर एखादा ना एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. या तिघांवर मोठी जबाबदारी असणार आहे ती या जयगडच्या राजा संघाकडून. पुन्हा एकदा आक्रमण होतं, सुमित स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न होतो, लेफ्ट कॉर्नरला टिपण्याचा प्रयत्न होतो, निश्चितपणे बाद होतोय. 1 गुण प्राप्त होतो याचे. निश्चितच आता जवळ संभाव्य तो आशिष जयगडच्या 7 खेळाडूंसमोर बघूया सेल्फ आउट. याच्यापूर्वी सेमीफायनलचा सामना चालू होता म्हणून तेव्हा बघितलं तर आशिष 3 वेळा बाद झाला होता सेल्फ आउट आणि चढाईसाठी आला होता वैभव. निश्चितच हा वैभव असा बरोबर संघात नाचवून आपल्या संघ खेळाडू कसा टिकतोय असा हा वैभव आपल्या संघासाठी नेहमीच त्याचं योगदान असतं. 1 गुण देता येतो जयगड या संघाला. चढाईसाठी आला तर उजगावचा एक पृष्ठ त्याला माहिती आहे की आपल्याला आपल्या जोडी जर असेल ते बाहेर आहे त्याला कसा आपण त्याला निश्चितच 1 गुण देतो आणि एक आशिष आत येतो. पुन्हा एकदा चढाईसाठी आला होतो जयगडचा अक्की. 21 नंबर जर्सी परिधान केलेला 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे. आता या ठिकाणी ना आशिषला मैदानाच्या बाहेर जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं आहे.
लेफ्ट कॉर्नर मधून इथं थांबणं गरजेचं होतं. छोटीशी चूक होते, छोटीशी घाई होते आणि त्याचा फायदा होतो. पुन्हा एकदा जयगडचा राजा या संघाला आक्रमणासाठी सज्ज होतोय. आता मात्र जबाबदारी वाढलेली आहे ती या वैभवची वगैरे. अर्थात पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नर मधून जबरदस्त ट्रॅकल. पुन्हा एकदा आता मात्र जबरदस्त खेळाचं प्रदर्शन एकंदरीत पाहिलं तर या जयगडचा राजा संघाकडून बघायला मिळतं. अटीतटीचा असा सामना होणार आहे निश्चितपणे. सुपर डेकर ऑन आहे. जर का चढाईपटूला पकड झाली तर निश्चितपणे 2 गुण मिळणार आहेत ते या उसगाव संघाला. 2-1चं क्षेत्ररक्षण आहे. अक्की 21 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू याला जर का बाद केला तर मला वाटतं तिकडून आशिष मैदानात येणार आहे निश्चितपणे. निदान रेषा पार करतोय. वेळ संपते आणि सामन्याची वेळ संपते. गुणाफलक कसं आहे? उसगाव 12 जयगड 11. अरे वा, 1 गुणाची नाममात्र आघाडी आहे ती या उसगाव संघाकडे. अजूनही वेळ गेलेली नाहीये अजित सर, कारण 10 मिनिटांचा खेळ आहे. 10 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे आणि या 10 मिनिटांच्या कालावधीत निश्चितपणे जयगड संघ बाजी मारणार की उसगाव संघ अजित बाजी मारणार बघूया. मध्यंतरानंतर सामना सुरू होतोय. 12-11 उसगाव 12 जयगड 11. सध्या सामना होतो. उसगावचा हा चढाईपट्टू उंचीकडे असा चढाईपट्टू चांगला प्रयत्न करतो. जयगडच्या 7 खेळाडूंसमोर पुन्हा मध्य निश्चित येतो. पुन्हा आपल्या मैदान चुकवत करत आणि चढाईसाठी आला ते वैभव. बघूया उसगावच्या 3 खेळाडू समोर वैभव. वैभवला जाणूया आपल्या पकड आणि निश्चित समोरच्या संघाला 2 गुण भेटते. निदान अशा क्रॉस करून वैभव आपल्या मैदान चुकवत करत. बघूया मला वाटतं ठरले तर निश्चितच फायनल ते फायनलच होते. अशी वन शॉट काही येत नाही. चढाईसाठी जातो येतो. 5 नंबरची जर्सी परिधान केला हा छोटा पण चपल असा चढाईपट्टा जयगडच्या 7 खेळाडूंसमोर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात. चांगला प्रयत्न होता त्याचा निश्चितच. आणि प्रयत्न होता निश्चितच प्रयत्न चांगला. अरे छोटा बारीक दिसला तरी खरोखर ताकद कुठला आली काय माहिती नाही. चांगला प्रयत्न होता त्याच्या. थोडी जर ताकद लावली असती निश्चितच 2 ते 3 पॉईंट नेण्याचे मिळेल. डायरेक्ट आहे. सुरुवातीला एकदा हात घातला होता सुटला होता, मात्र दुसऱ्यांदा जो हात घातला तो डायरेक्ट हातच करून टाकला. पुन्हा एकदा 12 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्राणात परततो. आक्रमण आता मात्र पडझड झालेली बघायला मिळते ती पुन्हा एकदा या उसगाव संघाकडून. एका वेळेस वाटलं होतं की उसगाव संघ अजित बाजी मारतो की काय, मात्र जयगड संघाकडून अक्कीनं आणि वैभवनं आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केलेली आहे आणि आता मात्र सामन्यावर वर्चस्व निर्माण केलेलं आहे. पाहूया आघाडी निर्माण केलेली आहे. 12 नंबर जर्सी परिधान केलेला सुमित सुपर टेकल ऑन आहे. पकड झाली सुमितला तर 2 गुण मिळणार आहेत उसगाव संघाला. झालेली पडझड रोखण्यात यश मिळणार आहे त्यामुळे पकड करणं गरजेचं आहे. 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू मैदानाचा बरोबर ताबा घेतोय. सुमितला जाणीव असणार आहे आपण देखील बाद व्हायचं नाहीये, कारण आपण बाद झालो अजित तर 2 गुण मिळणार आहेत. आणि निश्चितच आता आलाय तो आशिष. बघूया आपल्या संघासाठी हा कोपऱ्याचा एवढा मिळेल खरं त्याचा चौडा एवढा परफेक्ट सुटला तरी संघाचे सांगितलं चांगलं. 1+2 3 गुण जयगड. जसं आपण मासा पकडतो एकदा सुटला की पुन्हा एकदा दुसऱ्यांदा हात घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो तसा या निश्चितच जयगड म्हटलं की खाली पट्टा आला अनुभव त्याच्याकडे असणारच आणि त्यांना सांगायचं जयगड काय तेवढी संघाची सांगितता. थोडा मासा बसला पण 2 वेळा सुटला पण तरी जयगडचा संघ देखील चांगलं आहे आणि त्याला सहकार्य करतो. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. आता प्रेक्षकांमधून हालचाल निर्माण झालेली आहे. कोण सामना विजयी होणार. अतिशय रंगतदार सामना आणि या मैदानावर बरेचसे सामने अटीतटीचे रंगतदार अवस्थेत आपण या मैदानावर सर्व रसिक प्रेक्षकांना बघायला मिळालेले आहेत. त्यामुळे आपण सुद्धा आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहोत. एक जबरदस्त सामना निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय, अटीतटीचा रंगतदार सामना आणि आपल्या प्रांगणात परतोय. एक बोनस गुण घेतला जातोय. पुन्हा एकदा आक्रमण होतोय. ज्यानं 5 नंबरची जर्सी परिधान केली आहे असा छोटासा चढाईपट्टू 2-2-1-2चा फुलाल संघ आहे. निदान रेषेच्या आसपासची खेळी आहे. या मला पकडाचं आव्हान करतोय प्रतिस्पर्धी संघ आहे. हार उजव्या कोपऱ्यातल्या रायडर डिफेंडर पासून सावधान. इथं थांबणं गरजेचं होतं अजित. मध्य रेषेजवळ या ठिकाणी थोडीशी घाई होताना बघायला मिळते. 2 गुणांची कमाई होते अजित.
2 गुण प्राप्त झालेले आहेत. पुन्हा एकदा सुमित सामनाची रंगत वाढत चाललेली आहे. या ठिकाणी अनिल गेले आमचे सारखे घड्याळाकडे बघताना बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू लेफ्ट कॉर्नरला टिपतो आणि विशाल आशिष मैदानाच्या बाहेर जातो. याची सुमित असा आहे ना मिळेल तो बोनस असेल, एखादा गडी टिपण्यात असेल माहीत आहे आणि अनुभव आहे त्याच्याकडे. जर आनंद कापड्यांचं बक्षीस जर नेलं असेल कुणी तर सुमितनेच. अरे जबरदस्त. नाहीतर मित्र लाटत होते 3 ते 4 होते. बरोबर ही संघाची सांघिकता. इसमें कुछ खासियत आहे भाई. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडर कडून अजित बघायला मिळते. अजित निश्चितच आलाय तो सुमित एवढा आक्रमक होतो ना की गरजच हे बघा काही गरज नसताना सुमित यशस्वी चढापटू. खरोखर आपल्या संघासाठी म्हणजे आपला संघ विजयाकडे कसा आणि 2023 इथं आपल्या जयगडचं नाव कसं 1 नंबरसाठी कोरतोय यासाठी खरोखर एवढं झटतोय ना म्हणजे आणि खरोखर त्याचे प्रयत्न आहेत. शेवटची 5 मिनिटं. पुन्हा एकदा जबरदस्त टॅकल. किती गुण राईट माफ करा रायडर बाद होतो. शेवटची 5 मिनिटं असताना बिराफला कसं आहे 23 गुण जयगड संघाचे आणि 15 गुण आहेत उजगाव संघाचे. अजित मध्यंतराला वाटलं होतं की हा सामना उजगाव विजेता होतो की काय, मात्र मध्यंतरानंतर या ठिकाणी या जयगडच्या राजा संघाने बाजी मारलेली आहे. आता गुणफलक 23-15 असं गुणफलक म्हणजे 8 गुणांची आघाडी आहे. आता वैभवनं मैदानात थांबणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाहीये. सावध पवित्र घ्यायचं आहे आणि उजगाव संघानं विशेषतः विशालला मैदानात आणायचं आहे आणि विशालनं आपला जलवा दाखवणं अजित सुरुवात करायचं आहे. एक जबरदस्त सामना. पुन्हा एकदा इथं थांबणं गरजेचं होतं. अजित मी आत्ताच सांगतोय जयगड संघानं संयम राखणं गरजेचं आहे. जयगड संघानं मर्यादा राखणं गरजेचं आहे. जयगड संघानं मैदानात थांबणं गरजेचं आहे. टाइमपास सत्र अवलंबणं गरजेचं आहे. शेवटची 4 मिनिटं आमच्या न्यायाधिकाऱ्यांचा अजित निर्देश होतोय. आणि निश्चितच संघात आला तो आशिष जो मैदानाच्या बाहेर होता तो आशिष मैदान होता. आता बघूया आशिष आपल्या जवळ काय दाखवतो मिळेल, कारण गरज आहे ती उजगाव संघाला, कारण जयगड संघ आघाडीवर आहे आणि काही मिनिटं शिल्लक आहेत आणि चढाईसाठी जातोय तो आशिष. 9 नंबर जर्सी परिधान केलेला. या ठिकाणी आशिषने सुपर रेड करणं गरजेचं आहे अजित, एकंदरीत जर का पाहिलं, कारण आता गुणांची तफावत एकंदरीत बघितली तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर तफावत आहे उच्चांकी ती या जयगडच्या राजा संघाची. त्यामुळे आशिषनं निश्चितपणे एखादी सुपर रेड करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डोळे डायरेक्ट होती 2 गुणांची कमाई करतो. मी आताच अजित सांगितलं की आशिषनं या ठिकाणी सुपर रेड करणं गरजेचं आहे. 2-3 पॉईंट आणणं गरजेचं आहे, कारण ट्रॅकलवर तुम्ही जर का भर दिली तर अजित एखादा गुण प्राप्त होणार आहे. पुन्हा एकदा आणि आशिषनं ऐकलेलं आहे अर्थात 2 गुणांची कमाई. शेवटची 3 मिनिटं सामना रंगतदार. किती गुण? 1 गुण. 1 गुण प्राप्त होतोय. सुपर टॅकल हॉर्न आहे. पुन्हा एकदा 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना मी अजित आत्ताच सांगतोय दोन्ही संघांकडून संयम राखणं गरजेचं आहे आणि विशेषतः संयम राखणं गरजेचं आहे ते या जयगडच्या राजा संघाला, कारण गुणांचा आलेख पाहिला तर जयगडचा राजा संघाकडे आलेख उंचावलेला आहे. त्यामुळे ज्या संघांना मर्यादित खेळ करणं गरजेचं आहे, संयम राखणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा इथं थांबणं गरजेचं होतं. जर का ट्रॅकल करायची असेल अजित तर निश्चितपणे सांघिक पकडीचा नमुना पेश करणं गरजेचं आहे. खेळासाठी जातोय तो आशिष. आशिषला माहिती आहे आपल्याला गुण मिळवणंच गरजेचं आहे. याच्यापूर्वी आशिषने 1 गुण मिळवलाय. आता बघूया काय प्रयत्न करतोय आशिष जयगडचा आणि निश्चितच 1 चप्पल आशिष 1 गुण भेटतो मिळेल. आणि आता जर वैभव पकड झाली तर निश्चितच सुपर टॅकल होणार आणि शेवटची 2 मिनिटं वैभवला जाणीव असणार आहे की आपण बाद झालो तर प्रतिस्पर्धी संघाला 2 गुण प्राप्त होणार आहे. त्यामुळे वैभव बाद होणार नाहीये. सुपर टॅकल हॉर्न आहे. 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना वैभव 11 नंबर जर्सी परिधान केलेला एक आधारस्तंभ, एक अनुभवी खेळाडू आहे. निदान रेषा पार करतोय. टाइमपास सत्र अवलंबलं जातोय. वैभव याच्याकडून मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रमाणात परततोय. पुन्हा एकदा आशिष चढाईसाठी सज्ज होतोय. ज्यानं 9 नंबरची जर्सी परिधान केली आहे असा चढाईपटू आशिषनं जलवा दाखवणं गरजेचं आहे. शेवटच्या 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना सामना निश्चितपणे या ठिकाणी जयगडचा राजा संघाच्या बाजूने झुकलेला आहे. नक्कीच आणि पराभवाची अजित ढग आहेत.
ते या उसगाव संघाच्या बाजूने जिंकलेले आहेत. अजित 200 रुपयात एक गुण भेटतो होतो उसगाव या संघाकडे. पण उसगावने पण आहे ना म्हणून चिकाटी आहे ना, चिकाटी अजिबात सोडलेली नाही. शेवटचे 1 मिनिट आमचे टायमर किपर आणि घोषित करतात आहे. शेवटपर्यंत 2 असू दे 1 असू दे 2चे 3 होता, पण मैदान काय सोडलेलं नाही. ही खेळाची खासियत आहे आणि याच्या जोरावर हे दोन्ही संघ इथवर पोहोचलेले आहेत. टाइमआउट घेतला जातोय. पुन्हा एकदा दोन्ही संघ आपल्या संघाला मार्गदर्शन द्या. आशिष चढाईसाठी सज्ज होतोय. आता काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे. आशिष 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू 1 गुण 1 बोनस 1 पॉइंट 2 गुण. पुन्हा एकदा 2 डायरेक्ट एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. सुमित चढाईसाठी सज्ज होतो, ज्याने 12 नंबरची जर्सी परिधान केली. असा चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे. काही सेकंदाचा खेळ शिल्लक असताना डोर डायरेक्ट आहे, भोंगा वाजलेला आहे, त्यामुळे एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि रिव्हर्स किक मारली जाते, अर्थात 1 गुण प्राप्त. आता सामना निश्चितपणे या जयगडचा राजा या संघाच्या बाजूने झुकलेला. वैभव पुढे येतोय, 1 गुण दिला जातोय, जयगड संघाकडून दिला जातोय. ही रणनीती आहे निश्चितपणे. आणि सामन्याची वेळ संपते. गोडफलक 27-22 5 गुणांनी जयगडचा राजा विजय होतो. दोन्ही संघांचं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पवार साहेब आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. आता